नाही, ऍक्च्युली इन्फ्लुएन्सर बनणे हे माझं स्वप्न नाही आहे, पण लोकांच्या मध्ये जागृती निर्माण करणे हा माझा एक विषय आहे. जसं की मी मुंबईचे तुमचे हुसेन मंसुरी ते आहेत, किंवा आपला विनोद किंवा पजारा किंवा बरेचसे असे आहेत, असं अवधूत म्हणून एक आहेत, त्यांच्याशी बोलणं होतं माझं. तर कसं आहे, ते लोक पण कसं आहे, लोकांच्या मदतीला धावून जावं आपण, हे आपलं सांगणं आहे लोकांना. इन्फ्लुएन्सर म्हणे हे नाही, पण लोकांना मदत पोहोचावी किंवा लोकांपर्यंत आपलं काम चांगलं होतं हे आपण लोकांना सांगितलं पाहिजे. नवीन क्रिएटरला कसं आहे, थोडंसं तुम्ही व्ह्यूज मिळतील ह्या अपेक्षेने तुम्ही राहू नका, किंवा व्ह्यूज नाही मिळाल तर तुम्ही नाराज होऊ नका, किंवा त्याच्यामध्ये तुमचं एक बाबा शांतता ठेवा. मी जवळपास एक 20-30 व्हिडिओज टाकले होते, त्याच्यामध्ये काय होतच नव्हतं. ठीक आहे, मनापासून जर काही गोष्ट कुठली जर केली किंवा एडिट्स वगैरे जर काही गोष्ट केली तर तुमच्या शक्यतो लवकरच पास होतं. पण एकदा जर तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला की मग तुमचं खरंय, तुमचं लाखोनी व्ह्यूज येतील. मंडळी नमस्कार. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण एक अशा व्यक्तीला इन्व्हाइट केलं आहे, किंवा आपल्याबरोबर एक अशी व्यक्ती बोलणार आहे, जी व्यक्ती एक इन्फ्लुएन्सर बनण्यासाठीचा जो काही स्ट्रगल असतो, किंवा आपल्याला फक्त माहिती आहे की बाबा इन्फ्लुएन्सर म्हणजे काय, तर सगळ्यात जास्त फॉलोअर्स पाहिजेत किंवा मोठा अकाउंट पाहिजे. पण अगदी छोट्या अकाउंटवरून देखील अगदी भारी व्हिडिओ बनवून लोकांच्यापर्यंत पोहोचवणं असेल, किंवा तुम्ही याच्या आधीचा एक पॉडकास्ट बघितला नसेल तर तुम्हाला आय बटनमध्ये लिंक मिळेल, त्या मामांचा पॉडकास्ट, नाभो मामांचा पॉडकास्ट, ज्या व्यक्तीमुळे आपल्यापर्यंत ते नाभो मामा आले किंवा अशा हजारो लाखो लोकांच्यापर्यंत पोहोचले, त्या व्यक्तीला आपण आज या पॉडकास्टमध्ये बोलवलोय. हे दुसरे कोण नाही तर बाबा अजित बाबूराव शिंदे. हे एक स्वतःचं प्रायव्हेट काम करत करत असे अनेक नाभो मामांसारखे जुने कलाकारांचे शॉर्ट व्हिडिओज असतील, इंस्टाग्रामवर रील्स असतील, हे करतायत. सगळ्यात पहिला तर धन्यवाद या पॉडकास्टमध्ये तुम्ही आला अजित. मी तुम्हाला सगळ्यात पहिला प्रश्न हाच विचारेन की ज्या व्हिडिओमुळं आपण नाभो मामांना बोलवलं त्या रीलची काय स्टोरी आहे? रीलची स्टोरी म्हणजे कसं, ऍक्च्युली रुई फाट्यावर मी हॉटेलमध्ये थांबलो होतो. ठीक आहे, तर नाभो मामांची ओळख माझी जुनीच आहे, आणि ते काहीतरी कामासाठी चालले होते सकाळी 5:30ला. ठीक आहे, आणि सहजानसजी ते असंच डायलॉग मारत येत होते, म्हणतच येत होते. ठीक आहे, काय मामा बऱ्याच दिवसांनी भेटला काय म्हणलं. हो म्हणलं, तिकडे कामाला चालू आहे म्हणलं. एक डायलॉग म्हणा म्हणलं, तुमचा एक व्हिडिओ करतो म्हणलं. आणि मी असंच थोडस इकडे तिकडे रील्स बनवतच होतो त्या काळी, म्हणजे असं एक 2 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे हा. बरं, ठीक आहे, 2 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे, मी जस्ट लेटेस्ट लॉन्च केलेला आहे तो. मग म्हणलं एक व्हिडिओ म्हणा म्हणलं. बरेचसे मंडळी तिथे असायचे चहा पिण्यासाठी किंवा असं वॉकिंगसाठी, तर त्यावेळी नाभो मामा आले होते. त्यावेळी त्यांनी एक हा डायलॉग म्हणला. म्हणलं एक नंबर झालाय म्हणलं डायलॉग, मी तुमचा हा व्हिडिओ व्हायरल करतो. त्यांनी म्हणलं ठीक आहे, बिंदास करा, त्यांच्या शैलीपती. आणि त्यानुसार मी तो डायलॉग 2 वर्षापूर्वी केला होता, पण आता जस्ट लॉन्च केला. व्हिडिओ व्हायरल तुफान झालेला खरं. आणि त्यांच्यासाठी म्हणजे आणखीन एक, तुम्ही जसं बोलला होता ना, तसा अजून एक मला मेसेज आला होता की छोट्याशा म्हणजे मूवी मध्ये काम करू शकतात. त्यामुळे ऍक्च्युली कोल्हापूरचे कोणतरी ते दिग्दर्शक आहेत, नाव आता आहे, त्यांचं फॉलोअप मध्ये आहे की नाही बघा नंतर. म्हणलं तुम्हाला काय वाटतं की अजित, ऍक्च्युली एखादा इन्फ्लुएन्सर व्हिडिओ अपलोड करतोय, व्हिडिओ पोस्ट होतोय, त्याला बरेच लाईक्स येतात, कधी कधी नाही येत, पण तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे की एखादी रील आपण अपलोड केलो तर त्याच्या बदल्यात तुम्हाला काय अपेक्षित आहे? नाही, आता कसं आहे, रील्स ही अपलोड करण्यासाठी आपण म्हणजे आपल्याला काय हवं आहे म्हणून आपण रील्स अपलोड करायचं नाही. ठीक आहे, आपल्याला जे काही लाईक्स वगैरे मिळणार आहे किंवा काय, ह्यासाठी अपलोड करणे. आपण एक सोशल ऍक्टिव्हिटी म्हणून मी तर काम करतोय. ठीक आहे, आणि लोकांना कसं आहे, त्याच्यामुळे कसं आहे, प्रेरणा मिळते. आता मी एक थोडंसं सोशल ऍक्टिव्हिटीमध्ये जातोच. आता जसं नाभो मामांना जशी संधी मिळाली तुमच्यामुळे, ठीक आहे, तसं बऱ्याच लोकांना तशी संधी मिळावी अशी माझी इच्छा असते, किंवा बऱ्याच लोकांना माझ्याकडून मदत होत असते. ही मदत जाणीवपूर्वक चांगली हो. ठीक आहे, आता बऱ्याच वेळ मला कमेंट्स मध्ये असं येते की बाबा तुम्ही व्हिडिओसाठी किंवा व्ह्यूसाठी व्हिडिओ करताय काय. नाही म्हणलं, तसं असतं तर मी पैसे वगैरे कमवतोय भरपूर म्हणलं, पण लोकांना ही प्रेरणा मिळेल. आज ही माणुसकी टिकलेली आहे. ठीक आहे, माणुसकी टिकलेली आहे, माणूस अजून जागा आहे. आता मी परवाच एक रील टाकली होती की कर्नाटकमधून एक आजोबा आले होते, त्यांना कुठं रस्ता मिळत नव्हता. मी त्यांना तो हॉस्पिटलमध्ये त्यांना पास केलं, तिकडं परत एकदा सोडलं. पैसे वगैरे काय लागते त्यात? खरंय, त्यांना कन्नड नुसता बोलता येत होतं, त्यांना मराठी माहितच नव्हतं. मी ऍक्च्युली दुसऱ्या माणसाला फोन केल्यानंतर काय बोलतात ते मला समजावून सांगा म्हणलं. लाऊडस्पीकर मग ते मला सांगितले, म्हणलं त्यांना असं हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, ते हरवलेत, हे मी सोडून. मग त्यांना क्या बात आहे. ती रील टाकलेला तुम्ही? रील टाकलेली आहे मी, ती तुम्ही ऍक्च्युली बघू शकतात. बहुतेक त्या रील्स मध्ये मला इतके म्हणजे कमेंट्स छान आलेले आहेत. 1-2 कमेंट्स असे निगेटिव्ह आलेत, पण ठीक आहे बाबा, असू दे म्हणलं. मला तर असं वाटतं ऍक्च्युली, आता आम्ही युट्यूब मध्ये काम करतो, इंस्टाग्राम मध्ये जास्त करत नाही, पण मला असं वाटतं की
जसं की एनी पब्लिसिटी इज पब्लिसिटी. तुमच्या व्हिडिओवरती म्हणजे ॲज अ व्हिडिओ व्ह्यू वाढण्यासाठी हा. जेवढे कमेंट येतात ते चांगले असू देत वाईट असू देत, पण कमेंट येतात म्हणजे आपल्याकडे कोणतरी बघतंय बरोबर. किंवा आपण काहीतरी असं करतोय की लोकांना त्याच्यावर बोलू वाटतंय. बरोबर. हे महत्वाचं आहे. बरोबर. आता मी अजून एक विषयावर येतो की बाबा इन्फ्लुएन्सर बनावं हे स्वप्न तुमचं आधीपासून होतं का, किंवा कितीपर्यंत आलंय ते, कुठल्या ट्रॅकवर आहे? नाही, ऍक्च्युली इन्फ्लुएन्सर बनणं हे माझं स्वप्न नाही आहे, पण लोकांच्या मध्ये जागृती निर्माण करणे हा माझा एक विषय आहे. जसं की मी मुंबईचे तुमचे हुसेन मंसुरी हा, yes. ते आहेत, किंवा आपला विनोद किंवा पजारा किंवा बरेचसे असे आहेत, असं अवधूत म्हणून एक आहेत, त्यांच्याशी बोलणं होतं माझं. तर कसं आहे, ते लोक पण कसं आहे, लोकांच्या मदतीला धावून जावं आपण, हे आपलं सांगणं आहे लोकांना. इन्फ्लुएन्सर म्हणे हे नाही आहे, पण लोकांना मदत पोहोचावी किंवा लोकांपर्यंत आपलं काम चांगलं होतं हे आपण लोकांना सांगितलं पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे कसं इन्फ्लुएन्सर होणे हे काय म्हणजे डोक्यात नाही, पण लोकांच्यापर्यंत चांगली मदत पोहोचते किंवा लोक आजही चांगली आहेत हे आपण दाखवून दिलं पाहिजे. तुमचा व्हिडिओ बघून तसं करू वाटतं समोर. हा, बरेच लोक करू देत असं माझी इच्छा आहे. आता लोक म्हणतात ना व्हिडिओ तुम्ही पैशासाठी, आता इंस्टाग्रामला काय पैसे मिळतात? खरं आहे, काहीच मिळत नाही. खरं आहे. इंस्टाग्रामला पैसे कसं आहे, आपल्या घरची परिस्थिती पासून मी बघत आलेलो आहे. ठीक आहे. आमच्या वडिलांना फीड्स येत होत्या. ठीक आहे. ते म्हणजे वडगाव बाजार समितीला जॉबला होते. ठीक आहे. त्यांना जवळपास 30 वर्ष झाले फीड्स होते ते, बरोबर आहे काय? आठवड्याला एकदा फिट यायची, अशी त्यांची अवस्था व्हायची. त्यांना काय समजत नसायचं. मग त्यावेळी आमच्या लोकांना ज्यांनी म्हणजे वडिलांना ज्यांनी मदत केलेली आहेत, ठीक आहे, त्यामुळे आज मी इथं आहे. क्या बात. 30 वर्ष त्यांनी फीड्स येत येत काम करत केलं. ठीक आहे. प्रत्येक वेळी ऑफिसमध्ये पडणार, कोणतं येऊन सोडणार प्रत्येक वेळी, आणि बऱ्याच वेळी त्यांना म्हणजे ऑफिसमधून घालून म्हणजे असं प्रॉब्लेम असल्यामुळे ते घरी पड, पण आमच्या ऑफिसवाल्यांनी पण तिथून समजून घेतले. बऱ्याच वेळा त्या कबनूर चौकात पडले, इचलगंजीच्या स्टँडवर पडले. ठीक आहे. ह्या जडणघडणीतून ते 30 वर्ष कसं बसं काम केलं त्याने. ठीक आहे. त्यामुळं मला आजही वाटतं माझ्या वडिलांना काही लोकांनी मदत केली त्यावेळी. ठीक आहे. त्यामुळे मला आज इथं हे स्थान मिळालेलं आहे. नाही अजित, मी कट करतो ऍक्च्युली. हे कदाचित तुमच्या वडिलांच्या बरोबर ज्या गोष्टी व्हायच्या त्या बाकीच्या, जसं की तुम्ही ते कन्नडच्या मामांचं बोलला की त्यांना अडचण होती की त्यांना बोलता येत नव्हतं मराठी किंवा कळत नव्हतं. अशा अडचणीत अडकलेल्या लोकांचे व्हिडिओ करून फक्त त्यांना व्हिडिओ व्ह्यूज म्हणजे व्ह्यूज मिळवण्यासाठी न करता त्यांना मदत व्हावी हीच इच्छा आहे. कारण आता लाईव्ह एक्झाम्पल मामांचं आपण घेऊ शकतो की त्या व्हिडिओमुळे आपण चॅनलवरती मामांना मग असं अनेक ठिकाणी असं अजून काही एक्झाम्पल आहे का, एखादा व्हिडिओ तुमच्या आठवणीतला किंवा एखादा रील अशी कुठल्या आठवणीतली की बाबा ती परत विसरू शकत नाही ती गोष्ट? रील म्हणजे आता आमच्या गावातले अजून एक चौगुले अण्णा आहेत, काय त्यांना मी रोज नेहमीच जाताना बघत असतो. तो माणूस तुम्हाला सांगतो, जवळपास रोज संध्याकाळी रात्री आमच्या आभारपाटा रोडला तिकडे 1-2 किलोमीटर असेल ना ते चौगुलेमाळा, 2-3 किलोमीटर असं तो चौगुलेमाळा रोज रात्री 9ला चालत जातात. बर. आणि एकटेच त्या तिथे राहतात, एकटेच त्या शेतामध्ये एकटेच राहतात. एकटेच राहतात म्हणजे घरात फॅमिली वगैरे असं? फॅमिली त्यांची घरी असते, इकडे गावात राहतात. पण ते एकटेच राहतात? हा, त्यांचंही वय सेम यांच्यासारखं 75 वय आहे. रोज चालत जातात संध्याकाळी रात्री 9ला. आत्ताच्या काळात कसं आहे, बिबट्या आला, हे झालं ते झालं, माणूस न घाबरता तो तिथं राहतो. ठीक आहे. म्हणजे ते आजोबा, तर त्यांना मला सोडणं दिसलं की मी थांबतोयच. प्रत्येक वेळी मी व्हिडिओ करत नाही. एक व्हिडिओ टाकलेला मी त्यांचा, पण मला आपसूक असं मी थांबतो तिथं. माणूस कसं 75 वय आहे. आजकालची पिढी कशी आहे तुम्हाला माहिती आहे. एकटे जर दिसले ना मी त्यांना, तिथं मी थांबतो. त्यामुळे तिथं मी त्यांना सोडून, आता माझी त्याच्यामध्ये एक रील आहे. ठीक आहे. आणि त्यांना इतकं बरं वाटतं ना, आणि ते पुढच्याला जर समाधान होतं, आपल्याला पण किती समाधान येतं हे तुम्ही समजून गेला. समाधानवरून आठवलं की अशा लोकांच्या कमेंट्स काय आठवणीतल्या की बाबा व्हिडिओवरती, म्हणजे भले आपण छोटे क्रिएटर असलो किंवा आपलं भले चॅनल किंवा आपलं इंस्टाग्रामचं पेज लहान असलं, पण व्हिडिओ तर आपले तुफान व्हायरल होतात. लोकांचे असे कमेंट्स काही आठवणीत राहिलेले कमेंट्स वगैरे असे काही? आठवणीत राहिलेले कमेंट्स म्हणजे असं आहे की खूप चांगलं काम आहे तुमचं चालू. बऱ्याच लोकांना म्हणजे खूप चांगले तुम्ही म्हणजे कमेंट्स आहेत, चांगलं करताय किंवा चांगलं करताय. बाहेरून पण कधी कधी म्हणजे असं बोलणं येते की बाबा कशाला करायलायस, यात टाइमपास कशाला घालवलायस. ठीक आहे. किंवा गावात मी पहिलाच व्हिडिओ केला होता की मदतीचा. मग बऱ्याच वेळ मला कळालं की स्वतःच्या ह्याच्यासाठी तू हे करतोस काय. नाही म्हणलं, आमच्या वडिलांना ज्यांनी प्रत्येक वेळी मदत केली होती, नरुद्दीन संधी म्हणून आहेत होते ते, ऍक्च्युली ते वारले. प्रत्येक वेळी आमच्या वडिलांना ते म्हणजे घेऊन येत होते. मी त्याच्या मदतीचा व्हिडिओ केला होता जस्ट. ठीक आहे. मग तो डिलीट केला. ठीक आहे. मला त्यावेळी पहिल्यांदा म्हणजे डिलीट का केला?
किंवा मी पहिल्यांदाच केला होता आणि ते किंवा कोण लोकांनी काय रिप्लाय वगैरे रिप्लाय वगैरे काय असं दिलं नाही. म्हणजे मी इंस्टाग्रामला टाकला नव्हता तो, हा. जस्ट एक स्टेटसला ठेवला होता. तो फर्स्ट टाइम केला होता, पण मी ठीक आहे गावात असू दे जाऊ दे. पण त्याच्यानंतर मी बरेचसे असे व्हिडिओ म्हणजे एक युट्यूबवर व्हिडिओ टाकला होता की जो आपण पूर येतो ना, पूर आल्यानंतर जनावरांना म्हणजे लोकांना कसं मदत होते राहण्यासाठी वगैरे, तर जनावरांना खाण्यासाठी काय मिळणार हा एक व्हिडिओ बनवलेला आहे. बर. तो आता मी तोही अपलोड करतोय, कारण तो 2 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे. ठीक आहे. त्यामध्ये मी जनावरांसाठी चारा म्हणजे थोडक्यात काय असे ना तो देऊन आला होता, प्रोव्हाइड करायचा, प्रोव्हाइड केला होता. मग हे सगळ्या हे व्हिडिओची सिलेबसची सुरुवात कधी झाली की असे नाभोमांसारखे असे गावातले व्हिडिओज वगैरे बनवून टाकणे? हे एक व्हिडिओ महत्वाचा आहे. 2025चा व्हिडिओ ऍक्च्युली आहे तो. आपल्या म्हणजे 2025ला बहुतेक मोठाच पूर आला होता, बरोबर आहे काय, गेल्या वर्षी? हा. आणि 2016ला एक नदी आपली कोरडी पडली होती बहुतेक 2016लाच काय, तर पंचगंगा नदी आहे. तर मी आणि एक माझे मित्र आहेत पवन कवडे म्हणून, ठीक आहे, ते आता पुण्याला असतात. 2016ला आम्ही गाडी घेऊन गेलो होतो, 2 व्हीलर, आणि त्या नदीमध्ये आम्ही गाडी घेऊन गेलो होतो सेंटरमधनं. तिसऱ्या का दुसऱ्या जॅक्वेलपर्यंत पाणी नव्हतंच तिथं त्यावेळी. ठीक आहे, पंचगंगा नदी. तर म्हणजे त्यांना म्हणलं चला म्हणलं, मग तो व्हिडिओ केला होता मी त्यावेळी. आणि 2025चा एक पूर आलेला व्हिडिओ होता. ठीक आहे. तर मी त्या व्हिडिओमध्ये असंच सांगितलं आहे, प्रत्येकाची वेळ येते म्हणले. बरोबर आहे. क्या बात. तर तो सुरुवातीला तो म्हणजे कोरडी नदी आहे ना, ती दाखवली. त्याच्यानंतर भरलेली पूर्ण नदी दाखवली. आणि त्या व्हिडिओला इतके लाईक्स आले ना, तो माझा पहिला व्हिडिओ इतका म्हणजे व्हायरल झाला. 3 लाखाच्या पुढे त्याचं. काय बात आहे. म्हणजे ते मोटिवेशन पण लोकांना चांगलं वाटलं आणि माझ्यासाठी पण एकदम बेस्ट झाले ते. मला सांगा अजित, हे सगळं तुम्ही करताय मान्य, एखाद्या नवीन क्रिएटरला हे जाणून घेणं ऍक्च्युली खूप गरजेचं आहे. मी पण हे सांगतो की एखादा क्रिएटर बनण्यासाठी तो लगेच मिलियन मध्ये जातो किंवा लगेच लाखात जातो असं अजिबात नाही. आपली शब्दवेडी फॅमिली, तुम्ही पण जे जुने व्ह्यूअर आहेत, तुम्हाला पण माहिती आहे की आपण किती वर्ष झालं आपण हे काम करतोय. छोट्या छोट्या व्हिडिओज मधून 200, 300, 400 जे काही व्ह्यूज असतील, हे करत 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 मग माणसाचा नंबर वाढतो. पण इथं मला हे विचारायचं आहे की मग हे करताना तुम्ही तुमचं पर्सनल काम कसं मॅनेज करता? बघा, आता शक्यतो माझे व्हिडिओ हे रात्रीचे किंवा सकाळी 8च्या आधी असतात. कारण आपण जिथं जातो तिथं व्यवस्थित काम केलं पाहिजे, प्रामाणिक काम केलं पाहिजे. ठीक आहे. तुम्ही काम काय करता? मी ऍक्च्युली प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहे जॉबला. ओके. ठीक आहे. तर तिथे मी वर्किंग असतो. ओके. ठीक आहे. सकाळी 8:30 वाजल्यापासून संध्याकाळी 6पर्यंत. शक्यतो माझे जे व्हिडिओ आहेत ते रात्रीचे असतात. बरोबर. ठीक आहे. लोकांच्या पर्यंत मदत, जे समजा एखादी गाडी बंद पडलेली आहे, शक्यतो मी त्याच्यामध्ये जरा जास्त टोईंग वगैरे केलेलं आहे. एका माणसाची गाडीची चेन तुटली होती इंगळीच्या मागे. ओके. आणि त्याच्या म्हणजे गाडीवर फॅमिली पण होती. ती व्यक्ती चालली होती की बाबा रुईकडे चालली होती. मग त्यांना मी थोडंसं सहकार्य करून म्हटलं. ते रात्रीची गोष्ट होती. ओके. हे जे चौगुले मामा आहेत ते रात्रीचे जात होते. ठीक आहे. किंवा सकाळ सकाळ जे असतात ते सकाळी 8:30च्या आधी केलेले व्हिडिओ आहेत. का माहिती आहे, आपण जिथं काम करतो तिथं प्रामाणिक काम केलं पाहिजे. खरं आहे. आणि अजून एक काय अजित, की असे छोटे छोटे व्हिडिओ जे असतात ना, म्हणजे जसं की तुम्ही म्हटलं की रात्रीच्या वेळेला चीन पडली किंवा एखादा प्रॉब्लेम झाला, तर 2 गोष्टी होतात तिथं. एक तर त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन पण होतं की त्यांना त्यांचं सोल्युशन मिळतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा व्हिडिओ बघून अजून कुणाला तरी ती गोष्ट क्रिएट करावी वाटते की 100% भले व्ह्यूज साठी का होईना मी कोणाची तरी मदत करतो, कोणाचा तरी व्हिडिओ करतो. अशा गोष्टीनं समाजात चांगल्या गोष्टी पण घडायला लागलेल्या आहेत ऍक्च्युली. मग ह्याच्यावरच मला एक प्रश्न विचारायचा आहे की समाजामध्ये जसं की तुम्ही मगाशी म्हटलं की कमेंट्स जी लोक करतात, कोण वाईट करतं, कोण चांगलं करतं, तर समाजामध्ये अशा काही गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून बदलायची तुम्हाला गरज वाटते? म्हणजे असं जनरली आपण एक छोटासा शॉर्ट फिल्म वगैरे जर केला, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये पण तुम्ही करू शकता. आता मी ऍक्च्युली अजून एक माझे मित्र आहेत, मी स्टोरी रायटिंग पण करू शकतो किंवा 1-2-3 ते स्टोरी बनवलेले आहेत. ठीक आहे. त्याच्या माध्यमातून आपण त्यांना सांगू शकतो की बाबा काय सांगू शकता, किंवा एखाद्या माणसाला मदत जर होत असेल आणि व्हिडिओ पण होत असेल तर चांगलंच आहे ना. वाईट होण्यापेक्षा काहीतरी चांगलं होत आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून. बरोबर आहे काय? म्हणजे आपला स्वार्थ तर काय नाही आहे तिथं. ठीक आहे. इतरांचाही असेल, पण त्या माणसाकडून तर त्याला मदत होते. खरं आहे. संध्याकाळचं कोणाला लुटलं जात नाही ना, त्या आजोबांना कोणी लुटलं तर नाही ना. अगदी बरोबर. ठीक आहे. म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड मला माहित नाही त्या आजोबांचं काय झालं होतं. ठीक आहे. पण एखादा माणूस जर ते व्हिडिओ करत असेल किंवा काय करत असेल, पुढच्या माणसाला जर चांगलं होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. त्यामुळे काय व्हिडिओ बनवणे म्हणजे हे काय आपल्या लाईक्ससाठी वगैरे नाही आहे, पण इतर लोकांना त्याचं उत्तेजन किंवा त्यांना एक प्रेरणा मिळू दे ह्यासाठी तो व्हिडिओ बनवला जातो. आतापर्यंत किती व्हिडिओ बनवला असेल तुम्ही अंदाज? भले पोस्ट नाही केला पण टोटल अंदाजे? तर जवळपास 54 पोस्ट केलेले आहेत मी.
54 पोस्ट केलेले आहेत. हा त्यातल्या 54 म्हणजे एक पर्सनल 2 आहेत. ओके. म्हणजे मला एक 2 मुली आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे पण मी आज खूप म्हणजे समाधानी आहे. क्या बात आहे. 2 मुली आहेत, याच्यावर पण एक व्हिडिओ केला पाहिजे ऍक्च्युली. समाधानी आहे मी, खूपच समाधानी आहे. हा कारण कसं आहे, मुली म्हणजे कसं एकदम काय सांगता येईल. खरं आहे, कळलं मला, ते भावना कळल्या. आपण हा बोला बोला. 54 पोस्ट आहेत, त्याच्यामध्ये एक 8-10 ह्या पोस्ट आहेत त्या मी केल्या. आणि कसं आहे, पोस्ट हे कराव्या किंवा नाही कराव्या ह्या गोष्टी आपल्यावर आहे. ठीक आहे, आणि केल्याच पाहिजेत असंही नाही आहे. बरोबर आहे. तुम्हाला जर पटलं तर करावे, पण आठवणीत पण ठेवू शकतो आपण. हा. ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे की एखादा व्हिडिओ आपण बनवला किंवा एखादी रील आपण बनवली तर ती नेहमी पोस्ट करण्यासाठीच असते असं नाही. नाही. कित्येकदा असंही असतं की ते तुम्हाला हवी म्हणून तुम्ही बनवलाय, बरोबर. पण ती व्हिडिओ दुसऱ्याला दुखवू शकते. दुखवू शकते. राईट, बरोबर आहे का? त्यामुळे दुखवू शकते. प्रत्येक व्हिडिओ पोस्ट करावाच असं पण नाही. मला अजून एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. जर समजा इंस्टाग्राम तुम्ही फुल टाइम करायचं ठरवाल तर तुमची दिवसभराची किती व्हिडिओ पडतील? हे असंच नाबू मामा सारखे असे छोटे छोटे जी गावाचे तुमची मंडळी आहेत असं जर तुम्ही विचार केला तर किती व्हिडिओ टाकाल? त्यामध्ये कसं असतं, वेळ पण जातो. कारण त्याच्यामागे ते बॅकग्राऊंडला म्युझिक दिलं होतं नाबू मामाचं, ते तुम्ही edit केलेलं. ओके, अच्छा. हा हा हा. म्हणजे कदाचित मला वाटतं, म्हणजे मी काय त्याचं श्रेय घेत नाही. नाही, ते एडिट केलं मी, त्याला बॅकग्राऊंड हे मोडून तोडून लावलेलं आहे. आपला एक जुना चित्रपट असेल, तुम्ही बघितला असेल, बर बर राजा शिवाजी महाराजांचा चित्रपट होता, बर. छत्रपती शिवाजी महाराजांचा जुना चित्रपट. म्हणजे त्यातलं म्युझिक थोडंसं मी बघितलं, चालतंय ना बोलत, हो बोला बोला. त्यातलं थोडंसं म्युझिक घेतलं मी आणि काटछाट करून ते त्यांना जोडून दिलेलं आहे. त्यामुळे तो तसा व्हिडिओ इफेक्टिव्ह वाटतो, इफेक्टिव्ह वाटलेला. हा, एखाद्या माणसाला जर त्याचा फायदा होत असेल, ठीक आहे, शिवाजी महाराजांच्या कृपेने आपण म्हणजे कसं आहे, ते चित्रपट त्यावेळी बनवला होता. भालजी पेंढारकर काय तर त्यांचा तो जुना चित्रपट आहे. खूप म्हणजे असं त्यांचं पण कौतुक करावं असं वाटतं. त्यांनी हा चित्रपट बनवला, त्याचं जे काही म्युझिक होतं ते म्युझिक मी त्या नभोवांच्या व्हिडिओला लावलं होतं, रील्स मध्ये लावलं. ते ऍक्च्युअली त्या रील बद्दल पण बोलतो मी की ते जे व्हिडिओ आहे तुमचं अगदी बरोबर आहे की नाबू मामांचं तर काम भारीच होतं, त्या व्हिडिओमध्ये ते दिसताना भारी दिसत होतं, पण जे बॅकग्राऊंडला जे हळूहळू स्कोर लावलाय त्यामुळे ते अजून जास्त अंगावर येते. त्यामुळे ते गरजेचं आहे. एडिटवरनं मला आठवलं, तुम्ही एडिटिंग काय काय करता? एडिटिंग फक्त माझ्या एक मोबाईल आहे आणि मोबाईलवरच एडिटिंग. हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण बऱ्याच लोकांचा असं गैरसमज असतोय की रील स्टार बनायचंय मला, म्हटलं सगळ्यात पहिला चांगला कॅमेरा घ्यायला पाहिजे, चांगला माईक घ्यायला पाहिजे. तर त्यावर तुमचं काय बोलत? असं काही नाही आहे. मी जस्ट फक्त एक मोबाईल आहे माझा, मोबाईलवर फक्त इंस्टाग्रामचं एडिट लॅब्स म्हणून ऍप आहे, तेच वापरतो. त्याच्यातच तुम्ही एडिट करता? त्याच्यातच करतोय. आणि त्याला कसं राहतं, थोडासा वेळ जातो, मी मान्य करतोय, ती साईज वगैरे वाटते, पण तुम्ही एका मोबाईलवर पण करू शकता. एक सल्ला द्यायचा असेल तर एखाद्या क्रिएटरला जाता जाता, सल्ला म्हणजे एखादा छोटा क्रिएटर आहे, अगदी छोटा, सुरुवात करणार आहे मोबाईल घेऊन, तर त्याला तुमच्या माध्यमातून जाता जाता एक सल्ला काय द्याल? सल्ला म्हणजे असा आहे की आपण व्ह्यूज साठी किंवा काय याच्यासाठी तुम्ही काम करू नका. ठीक आहे, तुम्ही जर अपेक्षा ठेवला तर तुमच्याकडे म्हणजे काही येणार नाही. जर तुम्ही डायरेक्ट समाधानी राहा तुम्ही कुठल्याही गोष्टीत, ठीक आहे, व्ह्यूज वगैरे साठी नाही. आता मी सोशल ऍक्टिव्हिटी करतोय थोडंफार, म्हणजे मला वाटतं की बाबा ते करावंच, कारण मी आमच्या गावामध्ये आहेत सोशल ऍक्टिव्हिटी करणारे लोक आहेत, ठीक आहे, त्यांच्या माध्यमातूनच मी हे सगळं शिकत आलेलो आहे. आमचे पंजोबातून ते म्हणजे पूर्वी करायचे, सरपंच वगैरे होते. आता सध्याच्या घडीला तसं एक अजून एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला, आमचे चुलते आहेत, डॉक्टर आहेत, ते डॉक्टर दत्तात्रय लक्ष्मण शिंदे, ठीक आहे, त्यांचं वय जवळपास 58 असेल. त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता 1995 काय 93 या साली ऍक्सिडेंट झाला त्यांच्या, हा इथून जीव गेलेला मणक्यापासून कमरे खालून. आणि ते डॉक्टर आहेत, आणि त्यावेळी ते 2 वर्ष म्हणजे असं हॉस्पिटलाइज होते. आज ते भारतीय विद्यापीठ आयुर्वेद हॉस्पिटल पुणे येथे सर्व्हिस प्लस त्यांचं काम चालू आहे. बर, जवळपास म्हणजे इतकं मोठं काम चालू आहे त्यांचं. आता आम्ही फार्मसी स्वतः काढलेली आहे रुईमध्ये, आणि जवळपास आता 30 वर्ष झालं ना, 30 वर्ष झालं सलग त्यांनी व्हीलचेअरवरनच काम करतात. बर, इतकं त्यांचं काम चांगलं आहे, आणि इतके लांब लांब पेशंट येतात त्यांच्याकडे. तुम्ही त्यांच्या स्माईलवरनही बरे होऊ शकता. त्यांचं बोलणं इतकं खतरनाक आहे, ठीक आहे, मी त्यांना बघूनच त्यांचं म्हणजे स्फूर्ती घेतो. ते एक आहेत आमचे चुलते, बघून शिकताय. हा, शिकताय ते म्हणजे त्यांचंही तुम्ही बघू शकता, त्यांचं पण पॉडकास्ट घेऊ शकता. अरे वा, नक्कीच. आपल्याला पॉडकास्टची लाईन खूप महत्वाचं आहे, त्यांना विचारा तुम्ही. जबरदस्त व्यक्तिमत्व आहे, ठीक आहे, त्यांच्याकडून भरपूर शिकण्यासारखं आहे, त्यांच्याकडून आपण हे सगळं घेतो. किंवा गावातले आमचे एक युवा फाउंडेशन आहे, सह्याद्री युवा फाउंडेशन, त्याच्या मार्फत आम्ही खूप काही काम करतो. म्हणजे रक्तदान शिबिर असेल किंवा
किंवा स्वच्छता कार्यक्रम असेल, हाही म्हणजे युवा फाउंडेशन जो आहे गावामध्ये, स्वर्गीय संतोष साळुंके म्हणून होते, यांनी म्हणजे पूर्ण गावाला एकत्र केलं आणि त्यांच्या मार्फत हा युवा फाउंडेशन तयार झाला. आणि प्रत्येक वर्षी जवळपास आम्ही हे स्वच्छतेचं काम किंवा रक्तदान शिबिर हे ठेवतो. ह्यातलंच अपडेट व्हर्जन तुम्ही रील्स करताय का? रील म्हणजे मी ते लोकांना बऱ्यापैकी माहीत पण नसेल, पण आमचे अवधूत दादा पाटील असू देत किंवा सागर खाडे दादा असू देत, ह्यांना हे माहीत आहे मी करतोय ते. ठीक आहे. फक्त काय 2-3 वर्षापूर्वी म्हणजे संतोष साळुंके आहेत, 45 वर्षी त्यांचं निधन झालेलं, त्यामुळे आज ते त्यांचं आम्हाला जरा कमी वाजते असंही आहे. आपण मगाच्या ट्रॅकवरतीच येऊया. जाता जाता फक्त शेवटला एवढंच, मगाशी जे सल्ला विचारलो मी, आताच्या नवीन क्रिएटरना काय सल्ला द्याल? नवीन क्रिएटरला कसं आहे, थोडंसं तुम्ही व्ह्यूज मिळतील ह्या अपेक्षेनं तुम्ही राहू नका, किंवा व्ह्यूज नाही मिळाल तर तुम्ही नाराज होऊ नका, किंवा त्याच्यामध्ये तुमचं एक बाबा शांतता ठेवा. मी जवळपास एक 20-30 व्हिडिओज टाकले होते, त्याच्यामध्ये काय होतच नव्हतं. ठीक आहे. एक आपण मनापासून जर काही गोष्ट कुठली जर केली किंवा एडिट्स वगैरे जर काही गोष्ट केली तर तुमच्या शक्यतो लवकरच पास होतं. पण एकदा जर तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला की मग तुमचं खरं आहे, तुमचं लाखोने व्ह्यूज येतील. तुमचं फॉलोअर्स जरी थोडंसं कमी राहिले ते ऑटोमॅटिक वाढतात, फॉलोअर्स असणेही गरजेचं आहे. बरोबर. पण तुमच्या व्ह्यूजवर सुद्धा कसं आहे, नव्या क्रिएटर्सला न घाबरता पुढे तुम्ही गेलं तर चालतं. कमी व्ह्यूजमध्ये तुम्ही घाबरू नका किंवा लाईक्समध्ये कमी घाबरू नका. तुम्हाला पुढचं जर किंवा तुमचं काय तुम्ही छोटंसं नाटक करत असाल किंवा तुम्ही लघुपट जर करत असाल, काम जर माझ्यासारखं जरी करत असाल तरी घाबरायचं नाही. क्या बात. तर मंडळी, हे होते अजित. ह्यांच्या पॉडकास्टमध्ये महत्त्वाची गोष्ट हीच होती की कोणताही क्रिएटर असेल, कोणताही रील स्टार असेल, तो काय रात्रीतनं रील स्टार होत नाही. बरेच व्हिडिओ आधी टाकावे लागतात, बरंच त्याच्यावरती काम करावं लागतं. जसं त्यांनी सांगितलं की स्वतःची पर्सनल लाईफ सांभाळत काम करावं लागतं. आजचा पॉडकास्ट हा ज्यावेळी तुम्ही बघाल, हे तर कन्फर्म आहे की नाभूमामांसारखे अनेक कलाकारांचे व्हिडिओज त्यांच्याकडे शूट केलेले आहेत. म्हणजे लिटरली एक माणसाचा व्हिडिओ एवढा महाराष्ट्रभर पसरलाय, त्या स्वतः माणसाला आपण पॉडकास्टला बोलवले, तसे अनेक लोकांचे व्हिडिओज काढणारा तो एक माणूस आहे. आणि असाच क्रिएटर हा मोठा होतच जावा, हेच आपण पण म्हणू. बाकी तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच अजितदादांसारखे असेल किंवा नाभूमामांसारखे असेल, असेच जर कलाकार तुमच्या देखील नजरेत असतील तर कमेंट सेक्शनमध्ये त्यांचं नाव टाकायला विसरू नका किंवा संपर्क टाकायला विसरू नका. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.